शंकर नगर म्हणून नाही, ते आपली जी पाठी आहे ना, ती मारुती नगरची पाठी, नवीन पाठी पत्रकार सोडून उचलून न्याव्या. ह्याचं काम चाललेलं आहे. आपल्याला माहिती आहे की ॲग्रिस्ट ॲक्टच्या माध्यमातून आता सगळं काम हे ह्याच्यावर आहे. साधारणतः काल अखेर 17 लाखातलं 14 लाख शेतकऱ्यांचंही झालं होतं, 14-15 लाखाचं. आता जसजशी यादी आपल्याला क्लिअर होईल, आता आपल्याला अडचण राहिलेली नाही. आता आपल्याकडे पैसे पण आहेत. जशी यादी क्लिअर होईल तसं आपण त्यांना शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ निश्चित प्रकारे देतोय. मला वाटतं पहिल्यांदा आपण 5,000 कोटी रुपये पहिल्यांदा दिलं. कदाचित 4-2 दिवसामध्ये दुसरे 10-5-10 हजार कोटी रुपये लगेच त्याला होतील. आता काही अडचण नाहीये. आणि ऐका, तेच नाही म्हणजे आता ही पहिली ही यादी 2 लाखाच्या आतली, त्यानंतर 2 लाखाच्या वरचं की जे OTS आपण म्हणतो की 2 लाखाच्या वरची रक्कम त्यांनी भरायची आणि 2 लाखापर्यंत कर्जमाफी आपण द्यायची. तिसरं प्रोत्साहन 50,000 रुपयाचं ते आपण ते द्यायचं. आणि साधारणतः आणि चौथं की जे महात्मा फुले योजनेमध्ये कर्जमाफी योजनेमध्ये मागच्या वेळेस जे बसले होते त्यांना आपण 50,000 पहिल्यांदा जाहीर केलं आणि परत मुख्यमंत्र्यांनी ती रक्कम परत 2 लाख जाहीर केली. ते चौथं. अशा चारही ह्याला आपल्याला कुठल्या प्रकारची अडचण नाही. लवकरात लवकर आपण साधारणतः 40,585 कोटी रुपयाची आपण ती रक्कम ही जाहीर केलेली. 36,000 होती, 5,000 4,000 ह्या महात्मा फुलेमुळे वाढलं. त्यामुळे अजिबात आपल्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो, जे आपलं अपूर्ण काम, आपलं आधार कार्ड प्रमाणित करण्याचं काम, ॲग्रिकल्चरचं काम ते आपण ताबडतोब करा. ज्या शेतकऱ्याचं नाव पोर्टल लागले आणि ते लागले त्याला संपूर्ण कर्जमाफी होईल. पाठीमागे कर्जमाफीमध्ये गोळ शेतकरी बँकेमध्ये चेक केलं, बँकेमध्ये त्या शेतकरी नाव 1 लाख दिसत आहेत आणि सरकारने 60,000 रुपयेच कळवलेत. तर 60,000 शेतकऱ्यांचं आमचं कसं आहे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हेअरकट जी योजना आहे ती राज्य सरकार आणि बँकेमध्ये तसं तो करार झालेला आहे किंवा आमचं तसं बोलणं झालेलं आहे. 60,000 जरी राज्य सरकारने दिलं, माफी दिली, तर वरचे 40,000 रुपये बँकेने माफ करायचे. तर त्या शेतकऱ्याला 1 लाख रुपये माफी होणार आहेत जेवढी. त्यामुळे शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करू नये. बँकेतला कोणी अधिकारी असं करत असत आमच्या तिथं आम्ही कलेक्टर असतील, आमचे DDR असतील, हे असताना लगेच आमचे कक्ष तयार केलेलं आहे. ताबडतोब त्यांनी कळवावं. पण असं जर बँकेने, आणि दुसरं 31/3च्या पुढचं आज अखेरचं जे व्याज आहे ते व्याज कुठल्याही बँकेने आकारू नये अशा प्रकारचे आम्ही सक्त सूचना त्या बँकांना दिलेल्या आहेत. त्यामुळे असं जर कुठं आढळलं तर आम्हाला तुम्हीही कळवा. आमचे अधिकारी पण त्या बाबतीमध्ये मदत करतात. साहेब जिल्हा आणि परभणी जिल्हा या दोन्ही जिल्ह्यांना आधी पीक विमा वगळला आणि त्यानंतर पुन्हा मंजूर झाला. त्यात सन्माननीय खासदार पिंटू उमराजी यांनी असा दावा केला की ते सत्तेत गेल्यानंतर त्यांनी तो पीक विमा मिळवून आणला, त्यांना मिळते. परभणीच्या बाबतीत आयुक्तांनी आदेश दिले, परभणीच्या बाबतीत आयुक्तांनी आदेश दिले की पीक विमा त्यांना शेतकऱ्यांना द्या. वाशिम जिल्ह्यात तुम्ही स्वतः पाहणी केली, स्वतः सगळ्यात नुकसान मान्य केलं, जिल्ह्यात सगळ्यात जास्त नुकसान आहे, तरी वाशिम जिल्ह्याला पीक विमा मिळत नाही. पीक विम्याच्या बाबतीमध्ये धाराशिवचं ते कोर्टातला विषय होता, ते तक्रार होती, त्यांच्यावरती झाल्या होत्या. कोर्टामुळे तो पीक विमा राहिला होता. नंतर कोर्टाचा निकाल लागला, त्यामुळे ते गोष्टी त्यात कुठं कोण कुठं जवळ आलं, कोण नव्हतं, असं काय, असं तो राजकीय तो तसा विषय नव्हता. तो कोर्टातला विषय होता. त्यामध्ये सगळ्याच पक्षाचे आम्ही पण त्यासाठी प्रयत्न करत होतो. त्यासाठी आमच्या बैठका झाल्या आणि निश्चित प्रकारे तो जुना विषय होता, तो त्यांना मिळाला. पीक विमा न मिळाल्यामुळे मागच्या वर्षी 2 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. यावर्षी आपल्या जिल्ह्याचा रेशो हा फक्त 75,000 शेतकऱ्यांनी. त्याला एकच ट्रिगर कमी झाल्यामुळे मागच्या नाही ट्रिगर आपण फक्त आता पीक कापणी प्रयोगोष्टी एकच ट्रिगर ठेवलेला आहे. पाठीमागं काही ठिकाणी काय झालं आता मी तुमच्यावर पत्रकाराशी बोलू शकत नाही. सगळ्याला अनुभव पीक विम्याच्या बाबतीमध्ये काय झालं राज्यामध्ये हे सगळ्याला माहिती आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. त्यावेळेस कैलासवासी अजितदादा पण होते की बाबा ही आपण शेवटी शेतकऱ्याला मदत करतो. आज कर्जमाफीची आपण 40,000 कोटी रुपये मदत केलीच ना. मागच्या वर्षी अतिवृष्टीच्या काळामध्ये आपण 20-25,000 कोटीची मदत केलीच ना. याची आज शेतकऱ्याला आपण मदत करतोच. आणि पीक विम्याचा प्रीमियम जास्त वाढवून काही ठिकाणी चुकीचं होतं, काही ठिकाणी हे होतं. हे मान्य आहे की ट्रिगर वाढवल्यानंतर लोकांची मागणी, आजही शेतकऱ्यांची मागणी की तुम्ही ते ट्रिगर वाढवा. ट्रिगर वाढवलं तर निश्चित प्रकारे कुठल्या ना कुठल्या असल्या येईल संकटात शेतकरी ते बसतील. परंतु शेवटी हा निर्णय घेताना त्यावेळेस काहीतरी पुढं बघून काहीतरी चुका भविष्यामध्ये काय टाळायचे असतील तर त्या उत्तर निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे हा निर्णय घेतल्यानंतर जो ट्रिगरच त्याला नियमातच ते एकच ट्रिगर आहे पीक कापणीचा, त्यामुळे ते बसलेलं नाही. आणि भविष्यामध्ये निश्चित प्रकारे तुम्ही जी सूचना मांडली कालच आम्ही रात्री बावनकुळे जाऊन बसलो होतो. भविष्यामध्ये यामध्ये काय सुधारणा करता येते का ते आपण निश्चित प्रकारे आम्ही बघू. पण आजच्या ट्रिगरला
तुम्ही जे म्हणता तुम्ही स्वतः नुकसान पाहिलं, परंतु ते ट्रिगरमध्ये काय बसलं नाही. त्यामुळे काय उत्पन्न तुम्हाला माहिती, उबाटा उत्पादन त्याच्यावरती सगळं असतं. त्यामुळे त्या काही गोष्टी झाल्यात. त्यात नाही इतर ह्याच्या बाबतीत जी कंपनी होती त्या कंपनीचं काम आपण मागच्या वर्षी दिलं होतं, ते काढलेलं आहे. आता नवीन कंपनी आपण दिलेली. सरकारी कंपनी